दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आपल्याला आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज उपलब्ध करून दिलेला आहे. या फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपण सध्या संत रामदास स्वामींच्या जुना दासबोध अर्थात 21 समासी अर्थात दासबोध ग्रंथाचा पहिला अवतार जो उपदेश 21 समासीच्या रूपाने समर्थ रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य उद्धव स्वामींना केला. काल आपण या 21 समासी ग्रंथातील 16वा समास काल आपण पाहिला. आज आपण 17वा समास पाहूया.
या समासाचं नाव आहे सत्संग महिमा. नाव या समासाचं सत्संग महिमा आहे, म्हणजे संतांचा सहवास असणं, साधूंचा सहवास असणं, सज्जनांचा सहवास असणं. याचं महत्त्व किती आहे हे सांगणारं नाव या समासाला समर्थांनी दिलेलं आहे. पण या समासामध्ये या विषयाला सोडून प्रपंच परमार्थ, विवेक आणि वैराग्य, भेद आणि अभेद अशा शब्दांचा उलगडा करणारा हा समास आहे. यामध्ये अनेक विचारांचे प्रवाह, प्रापंचिक काय म्हणतो, पारमार्थिक काय म्हणतो, विवेकी पुरुष काय म्हणतो, ज्याला विवेकाच्या आधारावर वैराग्य प्राप्त झालेले तो पुरुष काय म्हणतो, द्वैत अद्वैत म्हणजे काय, यावर विवेचन आलेलं आहे. आपण हा समास आज सुरुवात करूया. या समासामध्ये सुरुवातीच्या काही ओव्यांमध्ये समर्थांनी ब्रह्मांडाच्या संहारणीचा विषय मांडलेला आहे. पंचभूत कशी एकमेकांमध्ये मिसळतात, ते कसा सृष्टीचा डोलारा निर्माण करतात आणि जशी पंचमहाभूत वायूपासून, त्या आकाशापासून निर्माण झाली, तशीच ती प्रलयाच्या वेळी उलट्या दिशेने कशी एकमेकात मिसळत जातात आणि शेवटी केवळ ते परब्रह्म स्वरूप राहतं, याचं वर्णन या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये आलंय. हे वर्णन ऐकून शिष्याच्या मनामध्ये काही प्रश्न उभे राहिलेले आहे, त्याचं उत्तर समर्थ रामदासांनी दिलेलं आहे. हा सगळा विषय आपल्याला या समासाच्या सुरुवातीला पाहता येईल. श्रीराम समर्थ. श्रीराम. पंचभूतांशी आहे ऐक्यता, सृष्टी राहे मिळोनी चालता, परस्परे विपट पडता, जाईल ब्रह्मांड विलया. श्रीराम. पंचभूते हे कल्पांती, परस्परे ग्रासुनिया विश्रांती, पावती भूतांचा अंती, सृष्टी नाही की. श्रीराम. जैसे कर्पुरासी दीपे भक्षिले, दीपासी वायूने झडपिले, वायूचे सर्वांग वितुळले, आकाशाचे पोटी. श्रीराम. तैसा या पंचभूतांचा गोळा, निरसोनी जाईल अवलीळा, मग डोळे भरून या भूगोळा, कोणे पहावे. श्रीराम. ऐसी पंचभूते निमाली, आणि त्रिगुणांची शांती झाली, महत्त्वे सीमाया गेली, महद्मायेच्या पोटी. श्रीराम. समर्थांनी सत्संग महिमा असं नाव असलेल्या या जुन्या दासबोधातील 17व्या समासात सुरुवातीला या पंचभूत आणि त्रिगुणांमध्ये किती परस्पर पूरक व्यवहार आहे याचं वर्णन केलंय आणि एक दृष्टांत दिलाय, ज्या दृष्टांतावरून साधकाला हे समजेल की जशा ब्रह्मांडाचं सृजनत्व होतं, आकाशातून वायू येतो, वायूच्या घिसणीतून अग्नी निर्माण होतो, अग्नी शांत झाला की त्याचं आप होतं, आप आळवून पृथ्वी झाली,
असं जे समर्थ वर्णन करतात, उभारणीचं वर्णन आहे हे. यालाच शास्त्रामध्ये अन्वय असं म्हणलंय. आता संवारणीचं वर्णन या ओव्यांमध्ये आलेलं आहे आणि त्या दृष्टांतावरून या अष्टधा प्रकृतीचा संहार कसा होतो ते आपल्याला समर्थ समजावून सांगतात एका दृष्टांतावरून. पंचभूतासी आहे ऐक्यता, सृष्टी राहे मिळोनी चालता, परस्परे विपट पडता, जाईल ब्रह्मांड विलया. समर्थ म्हणतात हे या पंचभूतांचा जो खेळ चाललेला आहे तो कर्दम आहे, चिखल आहे. त्याचा अत्यंत लक्षात न येण्यासारखं मिश्रण आहे. आणि खरंय का नाही आहे? या जगातली, या दृश्य विश्वातली एक वस्तू अशी दाखवा की ज्यामध्ये ही पंचभूत एकमेकात मिसळून आहेत असं नाहीये. मला सुनील दादांनी दिलेला एक सुरेख दृष्टांत फार आठवतो. नवीन इमारत बांधली आहे, 10 मजली इमारत आहे आणि वर्षभरानंतर असं लक्षात येतं की 4थ्या मजल्याच्या वरच्या भिंतीला एक झाड आलेलं आहे. आता झाड वाढतंय. कुठलं झाड आहे हे तुम्हाला माहिती आहे? ते झाड वाढतंय म्हणजे त्याला तिथं अन्न मिळतंय, त्याला तिथं पाणी मिळतंय, त्याची मुळं मध्ये जाण्यासाठी त्याला तिथं अवकाश आहे. आता खरं तर ती सिमेंट, माती, वाळू आणि विटा यापासून बांधलेली ती भिंत आहे. तिथं पाणी आहे का? नाहीये. कोण पाणी घालतंय का? बरं, त्या भिंतीला प्लास्टर केलेलं आहे, त्यामध्ये वायूचा प्रश्न नाहीये, तरीही ते झाड वाढतंय. त्या झाडांच्या मुळा आज जात आहेत म्हणजे तिथं अवकाश आहे. त्यांना त्या मुळांमधून वायू मिळतोय, त्या मुळांमधून पाणी मिळतंय, त्या मुळांमधून क्षार मिळत आहेत, जेणेकरून ते झाड वाढतं. अहो, ते झाड एकदा काढून दोनदा काढून राहतं का? माझ्या घराच्या गच्चीवर पाण्याच्या 2 टाक्या आहेत, प्लास्टिकच्या टाक्या आहेत. स्लॅबवर बसवलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्या पाण्याच्या टाक्यांच्या खाली मी जेव्हा जेव्हा गच्चीवर जातो तेव्हा तेव्हा आलेली झाडं मी तोडून काढतो. छोटी छोटी पानं येतात. आता मला तुम्ही सांगा, तिथं पाणी कोण देत आहे? तिथं अन्न आहे का? तिथं माती आहे का? त्या मुळांना स्लॅब मध्ये कुठे जाण्यासाठी रस्ता आहे का? पंचभूतासी आहे ऐक्यता. सृष्टी राहे मिळून चालता. ही पंचभूत एकमेकांमध्ये मिसळून चाललेली आहेत म्हणून सृष्टी जिवंत दिसतीये. परस्परे विपट पडता, त्यांची जर तोंड अशी इकडे तिकडे झाली, त्यांच्यात जर वितुष्ट आलं, त्यांच्यात जर वैषम्य आलं, त्यांच्यात जर विरोध निर्माण झाला, जाईल ब्रह्मांड विलया. हे ब्रह्मांड संपून जाईल. माऊलींनी एक सुरेख दृष्टांत मांडलाय. त्याचं नाव आहे अंगी अंग भाव असणे, अंग अंगी भाव असणे. काय अर्थ आहे? आपण जिवंत का आहोत? आपल्या अंगामध्ये, इंद्रियांमध्ये ऐक्यता आहे. एकमेकांना परस्पर पूरक वागणं आहे त्यांचं. डोळ्यांना कधी वाटतं का
की मी किती वाचन करतो, किती पाहत राहतो मी. मला आज जेवण करायचं आहे. डोळ्यांनी जेवता येईल का? कानांना जर वाटलं का मी ऐकत राहायचं, आज मी पाहणार आहे, चालेल का? पायांना जर कधी वाटलं का मी चालत राहायचं, मी आज जेवण करणार आहे. हातांना वाटलं नाही मी आज चालणार आहे. असं जर झालं, परस्परे विपट पडता जाईल ब्रह्मांड विलया. जर आमच्या अंग अंगी भाव आमच्या देहामध्ये नसेल तर हा देह आडवा पडल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा या इंद्रियांमध्ये वैषम्य निर्माण होतं, विरोध निर्माण होतो, तेव्हा ती परस्पर वागायला लागतात. एखाद्या घरामध्ये 4-5 भाऊ जर असतील, ते जर एकोप्याने राहत असतील, एका दिलाने राहत असतील, तर त्या घराचा विकास व्हायला फार वेळ लागत नाही. पण समजा एखाद्या भावाच्या मनामध्ये काही वितुष्ट आलं, त्यांनी जर आपलं अंग बाहेर काढून घेतलं, तर अशा वेळी त्या घराचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. समर्थ आम्हाला साध्या साध्या शब्दांमधून आमच्या जीवनाचं गमक शिकवतात. पंचभूते हे कल्पांती, परस्परे ग्रासुनिया विश्रांती, पाववी भूतांच्या अंती सृष्टी नाही की. समर्थ पुढे आपल्याला सांगतायत की या जगामध्ये, या यच्छयावत सृष्टीमध्ये जर कल्पांताच्या वेळी ही पंचभूते अशी स्वैरपणे वागतात, त्यांना धरबंद राहत नाही, आणि त्यामुळे सगळा प्रलय होतो, सगळं ब्रह्मांड संपून जातं. आणि या ठिकाणी समर्थ एक दृष्टांत देतात. कसं हे सृष्टी, कसे हे ब्रह्मांड नाश पावतं, त्याचा एक सूक्ष्म संदर्भ समर्थ या ठिकाणी देत आहेत. जैसे कर्पुरासी दीपे भक्षिले, दीपासी वायूने झडपिले, वायूचे सर्वांग वितुळले आकाशाचे पोटी, तैसा या पंचभूतांचा गोळा निरसोन जाईल अवलीळा. मग डोळे भरून या भूगोळा कोणे पाहावे. अरे कोण उरेल नंतर हे बघण्यासाठी, हा प्रश्न आहे. जैसे कर्पुरासी दीपे भक्षिले, कसा सृष्टीचा ऱ्हास होतो, कशी सृष्टीची संवारणी होते, या ब्रह्मांडाचा, चराचर सृष्टीचा व्यतिरेक कसा होतो. समर्थांनी जो दृष्टांत या ठिकाणी दिलाय तो आपण सूक्ष्म दृष्टीने पाहिला पाहिजे. समर्थ म्हणतात, जैसे कर्पुरासी दीपे भक्षिले. कापुराची वडी कशी आहे, जड आहे, पृथ्वी तत्व आहे. पंचभूतांचं सगळ्यात शेवटचं तत्व कुठलं आहे, पृथ्वी आहे. आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूत आहेत. पृथ्वी हे जड तत्व आहे, सगळ्यात शेवटचं आहे, त्याला जडत्व आहे. समर्थ म्हणतायत,
कर्पुरासी जैसे कर्पुरासी दीपे भक्षिले. आपण कापुराला पेटवतो, हो का नाही? त्याला अग्नी लावतो. काय होतं त्याचं? या कापुरावरून समर्थांनी सृष्टीचा ऱ्हास कसा होतो, सृष्टीचा नाश कसा होतो ते आपल्याला समजावून सांगितलंय. एवढ्या सूक्ष्म दृष्टीनं आम्ही कधी पाहिलंय का? कापूर लावा म्हणलं की आम्ही वड्या काढून देतो. कापूर आरती म्हणतो, आरती घेतो, प्रसादाला बसतो. जेव्हा कापुराला अग्नीचा स्पर्श होतो तेव्हा कापुराचं पाणी व्हायला लागतं. कापूर विरघळतो. प्रलय निरूपण समासामध्ये समर्थांनी वर्णन केलं की 100 वर्ष अनावृष्टी होईल, पावसाचं प्रमाण नगण्य होईल. माझ्या लहानपणी मी जे पाऊस पाहिला आणि आज जो मी पाऊस पाहतोय तो निम्मा झालाय. 2-2, 3-3 दिवस झड लागत होती. आता 2 तास 3 तास पाऊस पडतो. सिमेंटचे रोड, सिमेंटची घरं, पाणी साचलेलं दिसतं, लगेच बातम्या यायला लागतात. अहो, शहरातल्या एका भागात पाऊस पडतो, दुसऱ्या भागात पाऊस पडत नाही, तर लगे बातमी जाते. विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन. कापुराला अग्नी लावल्याबरोबर कापूर वितळायला चालू होतो. पृथ्वीचं रूपांतर कशात झालं? आप. उलटा प्रवास चालू झालाय सृष्टीचा. जी जड पृथ्वी आहे तिचं पाणी व्हायला लागतं. पण त्याला कारण आहे. काय कारण आहे? पाऊस पडत नाही, सूर्य आग ओकतो आणि पृथ्वीची राख होते. समर्थांनी राख झाली आणि ती पाण्यात विरघळलीये असं सांगितलंय. जेव्हा आमच्यामध्ये क्रोध वाढेल, द्वेष वाढेल, मत्सर वाढेल, आपोआप आमचं विघटन चालू झालंय हे समजायला हरकत नाही. म्हणून कधीही आम्ही आतताईपणा, द्वेष, विद्वेष, राग, मत्सर या गोष्टीत अडकता कामा नये. कापुराच्या वडीला लावल्याबरोबर अग्नी कापूर पेटतो, तो पातळ व्हायला चालू होतो, म्हणजे पृथ्वीचं आप झालं. आणि तो आप जो खाली बसलेला असतो त्याच्यावर आम्हाला ती ज्योत दिसायला लागते. त्याला आपण कापूर आरती असं म्हणतो. जो घट्ट कापूर होता, जड पदार्थ होता, तो वितळला आणि त्या वितळण्याबरोबर तो वितळलेला कापूर शोषून कोण घेत आहे? अग्नी. तिसरं पंचमहाभूत आहे. उलटा प्रवास चालू आहे. जड, आप, अग्नी. आता हा अग्नी थोडा वेळ चालतो. तुपाची वात बराच काळ चालते. कापूर आरती चालते का? काही क्षण, काही मिनिट, 1-2 मिनिट खूप झाले. आणि समर्थ जसं म्हणतात, जैसे कर्पुरासी दीपे भाविले भक्षिले, दीपासी वायूने झडपिले. तो दीप, तुझं जाळ आहे, तो जो पेटलेली ती जी ज्योत आहे, कापुरावर आलेली ती ज्योत आहे अग्नीची, ती ज्योत क्षीण होते, कारण तिथं वायू येतो. आणि तो वायू त्या दीपाला झडपतो. दीपासी वायूने झडपिले. समर्थ काय म्हणतायत दासबोधामध्ये? वायूने पालव घातला.
वायूने त्याला पदरानी वारा घातला, दीप संपून गेला, दिवा विझला. आता हा वायू, लक्षात घ्या, पृथ्वीचं पाणी झालं, त्या कापुराच्या वडीचं पाणी झालं, पाण्याबरोबर दीप अग्नी प्रकट झाला. तो अग्नी सुद्धा वायूने गिळून घेतला. पृथ्वी, आप, तेज आणि वायू, चौथा घटक आहे पंचमहाभूतांचा जो वायू आहे. वायूचे सर्वांग वितुळले आकाशाचे पोटी. अरे वायूची किती मोठी झुळूक येऊ द्या, वायूचा झंझावात येऊ द्या, वायू जो ज्याला प्रभंजन नाव आहे, जो सोसाट्याचा वारा असतो त्याला नाव आहे प्रभंजन. आणि हे कुणाचं नाव आहे? हनुमंताचं नाव आहे. हनुमंताचं एक नाव आहे प्रभंजन. वायुपुत्र आहे तो वायू कुठेही जाओ, सगळी नाटकं त्याची पृथ्वीवर आहेत. झाडं उन्मळून पडतील, घरं पडतील, कौलारू ढासळून पडतील, पत्र उडून जातील, होर्डिंग लावलेल्या धाडकन खाली पडतील. सगळी नाटकं तो पृथ्वीवर करू शकतो, पण आकाशात जसा तो जातो तसा तो नो व्हेअर होतो, त्याचं अस्तित्वच राहत नाही. आणि आकाश हे पंचमहाभूत आहे. आणि ते परब्रह्माला जवळ जवळ आहे. एकच दोष आहे आकाशामध्ये की तो विकारग्रस्त आहे. परब्रह्म हे विकार रहित आहे. वायूचे सर्वांग वितुळले आकाशाचे पोटी. वायू दिसतच नाहीये. आपण रस्त्याने जातो, शेतामध्ये पाहतो, ती वाटोळ येते, त्याला वावटळ म्हणतात, सोसाट्याचा वारा म्हणतात, आणि ती गोल चक्रासारखी फिरते, सगळा कचरा खालचा एकत्र करते. काय तिथं सायकल असेल, वाहन असेल तर ते पडतं खाली. ती वावटळ आकाशात शिरते आणि शांत होते. आपण कसं असलं पाहिजे? समर्थ म्हणतात तुझं निज स्वरूप काय आहे? परब्रह्म आहे. परब्रह्म कसं आहे? आकाशाला जवळ जवळ समान आहे. आम्हाला परब्रह्म स्वरूप नाही होता येणार, पण आम्हाला आकाशासारखं व्यापक तरी होता येईल की नाही? आप, पृथ्वी, वायू, अग्नी, या सगळ्याला, अशा सगळ्या विकारांना आम्हाला आमच्या पोटात घेता येईल का? आणि तरी आम्ही आकाशासारखं शांत राहू शकू का? सराव केला पाहिजे. तैसा या पंचभूतांचा गोळा निरसोन जाईल अवलीळा. मग डोळे भरून या भूगोळा कोणे पहावे? प्रश्न विचारलाय समर्थांनी. अरे हे सगळं अष्टधा प्रकृती, पंचमहाभूत आणि त्रिगुण सगळे संपल्यानंतर कोण आहे इथं पाहणारा? याचा अर्थ असा आहे की जो पाहणार आहे हा पंचभूतात्मक देह आहे, हा नाशिवंत आहे. मी पाहिले, मी केले, माझ्यामुळे झालं, मी म्हणलो म्हणून झालं, मी 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 त्या बकऱ्यांसारखा मॅ 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 करत राहतो. कोण पाहिल? डोळाच नाहीये, देहच नाहीये. कुठली अवस्था आहे ही? पुढे समर्थ म्हणतात, ऐसी पंचभूते निमाली आणि त्रिगुणांची शांती झाली. महत्त्वेसी माया गेली महद मायेच्या पोटी. महद माया, समर्थ शारदेला महाम माया असं म्हणतात. शारदेला महाम माया असं म्हणतात. मोठी, आपण काय म्हणतो, आजी किंवा आई आणि मोठी आई, ती महाम माया आहे. त्यामध्ये ती विरून जाते. पंचप्रलय समासामध्ये समर्थ ही सगळी प्रक्रिया
दासबोधातमध्ये समजावून सांगतात. भस्म झाली या धरित्री, प्रजन्न पडे शुंडाधारी, मही विरजे जळांतरी, मही विरे जळांतरी, निमिष मात्र श्रीराम. भस्म झाली या धरित्री. तो जो कापुराचा तुकडा आहे तो भस्म होतो, तशी पृथ्वी भस्म होते. भस्म केव्हा होता? आपण म्हणतो जा जरा भस्म घेऊन ये, उदबत्तीची राख घेऊन ये, तो अंगारा घेऊन ये. केव्हा होतं? ते सगळं जळल्यानंतर होतं. भस्म झाली या धरित्री, प्रजन्न पडे शुंडाधारी. पाऊस पडतो, धो 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 पाऊस पडतो, त्यामध्ये मही विरे जळांतरी. ही सगळी पृथ्वी विरे म्हणजे विरघळून जाते त्या पाण्यामध्ये. निमिष मात्र, एका क्षणामध्ये सगळं संपून जातं. पुढे नुसते उरेल जळ, सगळीकडे पाणीच पाणी होईल. तयास शोषील अनळ. त्या सगळ्या पाण्याला कोण शोषून घेईल? अनळ. अग्नीचं एक नाव आहे, सगळीकडे पेटलेला आहे. त्याला वडवानल म्हणलंय, इथं अनळ नाव दिलंय. पुढे एकवटती ज्वाळ, मर्यादे वेगळे. समुद्रीचा वडवानळ, शिवनेत्रीचा नेत्रानळ, सप्तकंचुकीचा आवरणानळ, सूर्य आणि विद्युल्लता, हे सगळे प्रकार अग्नीचेच. तो वायू झडपी वैश्वानरा. आता हा जो अनळ आहे, वडवानळ आहे, स्वर्गानळ आहे, नेत्रानळ आहे, याला सगळ्याला कोण झडपून काढतं? वायू. तो वायू झडपी वैश्वानरा, वण्णी विझेल एक सरा, वायो धावे सैरा वैरा परब्रह्मी. वायू पळून पळून धावून धावून कुठं विरतो? परब्रह्मामध्ये, आकाशामध्ये. तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली. शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती. तिथं आता काय राहिलं? पंचभूत गेली, त्रिगुण गेली, सत्वरज तमांचा नाश झाला. समर्थ पुढे त्या समर्थांनी सांगितलंय, ऐसी पंचभूते निमाली आणि त्रिगुणांची शांती झाली. महत्त्वेसी माया गेली महद मायेच्या पोटी. महद माया हे विश्रांती. पावेल गुण साम्य निगुती, पुन्हा ती प्रसवते. गुण साम्यातून पुन्हा गुण साम्य म्हणजे तिन्ही गुण एका लेवलला येतात. सत्व, रज आणि तम एका पातळीत येतात. गुण साम्य अवस्था असं त्याला म्हणलंय, समान पातळी. आता तिथं कुठलाही विकार नाहीये. पण समर्थ म्हणतात गुणसाम्य निगुती, गुणसाम्य निमालिया अंती स्वरूपची आहे. आणि हे गुणसाम्य सुद्धा जिथं संपतं तिथं काय राहतं? केवळ स्वरूप राहतं, जे असतची असे या भावनेने राहतं. ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली. मग ते गुणा प्रसवली, म्हणोनी गुणक्षोभिणी श्रीराम. पुढे तिज पासाव कोण? सत्वरज तमो गुण. तमो गुणापासून निर्माण झाली पंचभूते श्रीराम. पुन्हा त्या गुणसाम्यापासून कित्येक दिवस ती सुप्त अवस्था राहते. पुन्हा त्या परब्रह्माला वाटतं मला करमत नाहीये, मी एकटा आहे. एकोहम बहुश्याम प्रजाये, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. हे त्याच्या अंतःकरणामध्ये आलेली उर्मी ही वायूच्या झुळकीप्रमाणे काम करते आणि तिच्या अधिष्ठानावर कार्यरत असलेल्या असंख्य शक्तींपैकी एक माया शक्ती पुन्हा उभी राहते. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, उदंड पोकळी थोडा वारा, तेने वितळून गेला सारा. पंचमहाभूतांचा पसारा आटोपला श्रीराम. महद्भूत मूळ माया विस्मरणे वितुळे काया. पदार्थ मात्र राहावया
ठाव नाही श्रीराम. कुठलाही पदार्थ राहत नाही, कुठलाही आकार राहत नाही, कुठलाही रंग राहत नाही, कुठली वस्तू राहत नाही, कुठलाही व्यक्ती राहू शकत नाही, अशी ती अवस्था आहे. आणि या अवस्थेमध्ये समर्थ म्हणतात की मग आता डोळे भरून पाहणारा कोण आहे? केवळ स्वरूप स्थिती आहे, तिथं अभेद तत्व आहे. हा सगळा संहार समर्थ रामदासांनी सांगितला. पुढे 4 ओव्यांमध्ये समर्थ सांगतात की ते जे स्वरूप राहतं ते म्हणजे तू आहेस. आता इथं अद्वैत तत्वाचं प्रतिपादन समर्थ करतायत. ऐसे स्वरूप पाहो जावे, पाहो जाता आपणची व्हावे, तेथे कोणासी कोणे म्हणावे, एकंकार म्हणोनी श्रीराम. जैसे काही स्वरूप नाव, तैसा एकंकार यासी म्हणावे, परी आपण स्वये अनुभवावे, अनुभव झालिया स्वभावे, समाधान आहे श्रीराम. याचेची नाव भेद तुटला, अभेद शब्द, याचेची नाव भेद तुटला, अभेद अभेदातीत संचला, आत्मा असतची आहे श्रीराम. या 4 ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात जे परब्रह्म स्वरूप सगळ्या विश्वाच्या प्रलयानंतर, सगळ्या दृश्य विश्वाच्या ऱ्हासानंतर जे राहील ते म्हणजे तू आहेस. पण समर्थांनी एक मेख मारून ठेवली आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात तेथे कोणासी कोणे म्हणावे, एकंकार म्हणोनी. मी आणि ते एक आहे असं म्हणायला तरी तू शिल्लक राहशील का? 2 तर पाहिजेत ना. तिथं काहीच उरत नाही, ते एकच एक तत्व उरतं. आता ते म्हणजे तू आहेस असं समजून चल, पण तू तिथं राहत नसल्यामुळे तुला म्हणता येणार नाही की आम्ही दोघं एक आहोत. एकंकार, आम्ही दोघं एकच आहोत म्हणणाराही शिल्लक राहत नाही. म्हणजेच अद्वैत तत्वज्ञान समर्थ या ठिकाणी प्रतिपादन करतात. जैसे काही स्वरूप नाव, तैसा एकंकार शब्दाचा भाव, परी हे अवघेची बोलणे वाव, पारेरिया सगळं. अरे मी तुला ज्या ज्या उपमा देऊ शकतो, ज्या ज्या काय तुला मी काय म्हणता येईल त्याला, मी ज्या ज्या कल्पना करून तुला समजावून सांगू शकतो की ते म्हणजे तू आहेस, ते म्हणजे तू आहेस. पण समर्थ या ठिकाणी म्हणताय जसं स्वरूपाचा भाव आहे, परब्रह्म स्वरूप आहे, तसा तो एकंकार, ते आणि तू वेगळं नाहीये असं तुला लक्षात आलं पाहिजे. परी हे अवघेची बोलणे वाव, पारेरिया सगट. मी पारेरिया म्हणजे उपमा, कल्पना, साधन, कंपॅरिझन, तुलना म्हणजे पारेरिया. या सगळ्या सगट समर्थ म्हणतात हे बोलणे वाव, हे सगळं बोलणं, हे सगळं समजावून सांगणं, या सगळ्या उपमा देणं, या सगळ्या तुलना करणं, हे सगळं कंपॅरिझन करणं, हे सगळं व्यर्थ आहे. वाव म्हणजे व्यर्थ. एकंकार यासी म्हणावे, परी आपण स्वये अनुभवावे, अनुभव झाली या स्वभावे, समाधान आहे. अरे तू अनुभव घेऊन तर बघ. म्हणून पंचप्रलय या समासामध्ये समर्थ म्हणतात 5 प्रलय समर्थांनी सांगितले, 2 पिंडाचे, 2 ब्रह्मांडाचे, आणि 5वा प्रलय सांगितला विवेक प्रलय. जीवन जगत असताना या देहात, याची देही याची डोळा, भोगेन मुक्तीचा सोहळा. ती मुक्ती तू अनुभव तर करून घे. कशी करता येईल अनुभव? आमचे सगळे विकार संकुचित झाले पाहिजेत, आमचं मन व्यापक झालं पाहिजे. किती व्यापक झालं पाहिजे? ते आकाशासारखं व्यापक झालं पाहिजे की ज्याने डोंगर, दरे, पर्वत, टेकड्या, अशी ही जी सगळी भूमी आहे, सगळं जड तत्व आहे, ते सगळं गिळंकृत केलंय. समुद्राचं पाणी, पावसाचं पाणी, प्रलयाचं पाणी सगळं शोषून घेतलंय.
शिवाच्या डोळ्यातून बाहेर पडणारा तो नेत्रज्वाळ, समुद्रामधला तो वडवानल, सगळ्या सृष्टीला जाळून टाकणारा तो अनल, ते सगळं त्यांनी झडपून टाकलेले, तरी त्याला काही फरक पडत नाही. आणि शेवटी जो वायू आहे, जो प्रभंजन आहे, आला गेला मनोगती, अशा वायूला सुद्धा आकाशाने आपल्या पोटामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि तरी आकाश कसं निरभ्र आहे, रंगरहीन आहे, आकाररहीन आहे, कुठलाही आपल्या बाह्य भेद तो दाखवत नाहीये. असं आपल्याला होता येईल का? आमच्या जीवनातले, आमच्या नातेवाईकांचे, आमच्या मित्रांचे अनेक विकार, दोष समर्थ मानाच्या श्लोकामध्ये म्हणतात, दासबोधामध्ये म्हणतात, समुद्राईशी साठवण तो सत्वगुण. समुद्रामध्ये काय काय टाका तुम्ही, ते सगळं गडप करून घेतं. समुद्राईशी साठवण तो सत्वगुण. सत्वगुणी झालं पाहिजे. अहो समर्थ तर म्हणतात इथं तर तिन्ही गुण निमाली आहेत. सत्वगुण सुद्धा संपला, तमोगुण तर संपलाच आहे, रजोगुण संपलाय, आणि शेवटी जो राहतो तो सत्वगुण सुद्धा संपला. आणि आमची अवस्था कशी झाली? गुणसाम्य अवस्था. तिन्ही गुण एका समान पातळीवर आलेले आहेत. आता आम्हाला लोभ नाहीये, मोह नाहीये, देवाचं काही करायची भानगड नाहीये, किंवा कुणाचा जीव घ्यायची सुद्धा भानगड नाहीये. सात्विकता नाहीये, रजोगुणाची चळवळ नाहीये, आणि तमोगुणाचा क्रोधही नाहीये. याचेची नाव भेद तुटला. समर्थ म्हणतात, अरे ही स्थिती म्हणजे भेद तुटला, अभेद निर्माण झाला, द्वैत संपला, अभेद शब्द तोही निवाला. दोन आहेत म्हणून भेद आहे, आणि भेद आहे म्हणून अभेद आहे. अभेद शब्द तोही निमाला, भेदा अभेदातीत संचला, आत्मा असतची असे. आणि ते आत्मस्वरूप म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे, की जे असतची असे आहे. असतची आहे म्हणजे सृष्टीच्या सृजनापूर्वी ते होता, सृष्टीचा जेव्हा विस्तार होतो आहे तेव्हा ते आहे, पण ते अलिप्त आहे. आणि सृष्टी सगळी संपली तरी ते आहे, असं असतची असे. असं हे तत्व समर्थ सुरुवातीला आपल्याला समजावून सांगतायत. त्यानंतर आता हे सगळं ऐकल्यानंतर शिष्याने काही प्रश्न उपस्थित केले, त्याला समर्थांनी दिलेलं उत्तर आपण हे सगळं उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये पाहूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या हृदयातील परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.